हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। वेळी सुधरा नाहीतर पूर्णपणे संपवून टाकू, भारताचा पाकिस्तानला सज्जड दम। जन्म झाल्यापासूनच पाकिस्तानचा खोटारडेपणा सुरू, परराष्ट्र सचिवांनी फाडला पाकिस्तानचा बुरखा। चीननं पाकिस्तानला दिलेली HQ-9 रडार यंत्रणा भारताकडनं नष्ट। रडारही उद्ध्वस्त झाल्यामुळे लाहोरपर्यंत भारतीय विमानांना मोकळं रान। भारताच्या S-400 सिस्टीमनं पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले। भारतातल्या 15 शहरांमध्ये पाकिस्तानकडनं हल्ल्याचा प्रयत्न, सुदर्शन चक्रानं उडवून लावले पाकचे हल्ले। पाकिस्तानच्या लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये स्फोट, तर गुजरानवाला आणि अटकवरही भारतानं ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानचा दावा। बलुचिस्तान प्रांतातील बोलन पास परिसरात IED स्फोटात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू। बलूच लिबरेशन आर्मीनं घेतली हल्ल्याची जबाबदारी। बलुचिस्तान IED स्फोटात पाकिस्तानी सैनिक ठार। चिनाब नदीवरच्या बगलिहार धरणाचे दरवाजे भारतानं उघडले। पाणी कोंडलीनंतर भारताचा पाकिस्तानवरती वॉटर स्ट्राईक। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानमध्ये हाहाकार, पाकिस्तानचा खासदार संसदेमध्ये ढसाढसा रडला। ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानला इशारा। तर ऑपरेशन सिंदूर हे ऑनगोईंग ऑपरेशन, सर्वपक्षीय बैठकीनंतर किरेन रिजिजू यांचंही मोठं विधान। ऑपरेशन सिंदूरमधनं 100 दहशतवाद्यांचा खात्मा, सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्र्यांची माहिती। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती। पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, पूंछमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू। गुरुद्वारासह शाळांनाही केलं टार्गेट। अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या अमेरिकेच्या सूचना। ऑपरेशन सिंदूर नंतरची परिस्थिती पाहता अमेरिकन नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला। पंजाब विरुद्ध मुंबई सामन्याचं ठिकाण बदललं, धरमशालामध्ये होणारा सामना आता अहमदाबादमध्ये होणार। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय।